नमस्कार, मी गुरुप्रसाद जाधव आणि पुढारी न्यूजमध्ये आता वेळ झाली आहे चर्चेचा धुरळा उडवण्याची। मंडळी, 5 वर्षांपूर्वीच्या दिशा सालियान प्रकरणामध्ये आता नवा ट्विस्ट आलाय। याला निमित्त ठरलंय ते दिशा सालियान हिच्या वडिलांनी उच्च न्यायालयामध्ये केलेल्या याचिकेचं। या याचिकेमध्ये त्यांनी दिशाचा सामूहिक बलात्कार आणि हत्या झाल्याचं म्हटलंय, तर यात त्यांनी तत्कालीन मंत्री आणि विद्यमान आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप केलाय। यानंतर अर्थातच राजकारण तापले। नितेश राणेंनी आज आदित्य ठाकरेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे, तर स्वतः आदित्य ठाकरेंनी हे सगळं 5 वर्षांपासून सुरू असलेलं बदनामीचं षडयंत्र आहे असं यावरती म्हटलंय। त्यामुळे या चर्चेच्या निमित्तानं आता यावर आपल्याला बोलावं लागेल की नव्या याचिकेनंतर आता हे प्रकरण अटकेपर्यंत पोहोचणार का, आणि याच विषयावरती आहे आज आपला चर्चेचा धुरळा। नव्या याचिकेनं घोर, अटकेसाठी जोर। आणि आज या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत। आपल्यासोबत आहेत शिंदेच्या शिवसेनेचे आमदार निलेश राणे, आपल्यासोबत आहेत शिवसेना ठाकरे पक्षाचे राज्य संघटक अखिल चित्रे, आपल्यासोबत भाजपचे सहमुख्य प्रवक्ते अजित चव्हाण अर्थातच सरकारच्या वतीनं भूमिका मांडणार आहेत, आणि आपल्यासोबत माजी पोलीस अधिकारी धनराज वंजारी सर सुद्धा या चर्चेमध्ये सहभागी आहेत। या चर्चेला सुरुवात करत असताना सगळ्यात आधी मला जायचं आहे ते आमदार राणे यांच्याकडे। निलेश राणे आपल्या सोबत आहेत, त्यांना या सगळ्या प्रकरणामध्ये विचारायचं, बोलतं करायचं, कारण मागच्या 5 वर्षांपासून सातत्यानं राणे कुटुंबीय म्हणजे नितेश राणे प्रामुख्यानं या सगळ्यामध्ये आदित्य ठाकरे यांचं नाव घेऊन थेटपणे या प्रकरणामध्ये आरोप करत होते। आणि आता अखेर जेव्हा ही याचिका पुढे आलेली आहे, ज्या न्यायासाठी आपण सगळे बोलत होतात त्या न्यायाच्या दिशेनं आपण आता हे प्रकरण जाताना पाहताय का? उद्धव ठाकरे यांनी यावेळी बोलताना आता महाराष्ट्राची दिशाभूल केली जाते सत्ताधाऱ्यांकडनं अशा स्वरूपाचा आरोप केलेला आहे। अर्थातच त्यांचा रोग कोणत्या प्रकरणावरनं होता हे आपल्या लक्षात आलं असेलच, आणि याच विषयी चर्चेसाठी सगळ्यात आधी मी निलेश राणे यांच्याकडे जातोय। निलेश राणेजी, उद्धव ठाकरे जे बोलले ते आपण ऐकलं असेल, ते म्हणतात की दिशाभूल केली जाते, चौकशी झाली तर दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल म्हणून। आता जेव्हा नवी याचिका या सगळ्या प्रकरणामध्ये आलेली आहे, स्वतः सतीश सालियान यांनी पुढे येऊन हायकोर्टामध्ये याचिका केली आहे, आपल्याला वाटते ज्या न्यायासाठी राणे कुटुंबीय सातत्यानं 5 वर्षांपासून आवाज उठवत आहेत त्या न्यायाच्या दिशेनं आता हे प्रकरण जाणार आहे? जाधवजी, पहिलं तर मला तुम्हाला एक विनंती करायची आहे जी, की आमचा वेळ काय फुकट नसतो। आम्हाला उद्धव ठाकरेंची पूर्ण पत्रकार परिषद जे काय तुम्ही दाखवली त्यामध्ये आम्हाला काडी मात्र इंटरेस्ट नाही। ते काय बोलतात आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही। तर आमचा वेळ हा तुम्ही रिस्पेक्ट केला पाहिजे। तुम्ही आम्हाला ऑनलाईन बसवलंय, तर किती वेळ आपण आम्हाला बसवणार आहात हे याच्या वेळेचं काहीतरी तुम्हाला मान मर्यादा असली पाहिजे। पॉईंट नंबर 1। पॉईंट नंबर 2, दिशा सालियांची केस ही 8 जून 2020 पासून सुरू झाली, आणि तेव्हापासून मी म्हणतोय की आम्ही सगळे जे कोण म्हणतायत ते, इव्हन सुब्रमण्यम स्वामी देशाचे जे नेते आहेत तेही म्हणतायत की ही जी केस आहे ही मर्डर केस आहे। ही मर्डर केस कशी आहे तर त्या वेळेपासून आम्ही जे काय पुरावे मांडत आलो सरकारसमोर, किंवा तेव्हा तर सरकार आमचं नव्हतं किंवा मीडियासमोर, विषय काय होता की पहिलं तर त्या मर्डर केसच्या मागे जर इन्व्हेस्टिगेशन योग्य झाली असेल तर ते CDR कुठे आहेत, काही लोकेशन गायब आहेत, काही CCTV गायब आहेत, त्याच्यामध्ये फॉरेन्सिक लॅबचा रिपोर्ट फॉरेन्सिक तेव्हा झाली का, आणि जर झाली नाही तर बॉडी डिस्पोज करायची एवढी घाई काय होती तेव्हाच्या सरकारला। आता त्याच्यानंतर जेव्हा सुप्रीम कोर्टाने परवानगी दिली ह्यांना CBIला, तोपर्यंत यांचे सगळे एव्हिडन्स सगळं नष्ट करून झालं होतं। त्याच्यानंतर एक फॉरेन्सिक म्हणून आम्ही काहीतरी पुढे ठेवली, त्याला व्हॅल्यू कुठे आहे आम्हाला काय माहिती? दिशा सालियांचेच होते की नव्हते फॉरेन्सिकचे जे काय रिपोर्ट आले तेव्हाचे जे काय किरकोळ आले ते। आणि तुम्हाला जर सुनंदा पुष्कर केसमध्ये जर तुम्ही जर माहिती मागे वळून बघितलात तर सुनंदा पुष्कर केसमध्ये सुद्धा बॉडी डिस्पोज झाली होती आणि त्यानंतर फॉरेन्सिक होऊ शकत नाही हे तेव्हा
सुप्रीम कोर्टामध्ये सन्माननीय सुब्रमण्यन स्वामी बोलले होते की अब कौन सा आपको फॉरेंसिक रिपोर्ट मिलेगा वेन द बॉडी इज नॉट देअर, इट हॅज बीन डिस्पोज्ड ऑफ. आता तुम्हाला कुठली फॉरेन्सिक तुम्हाला त्याच्यावरची चाचणी करायची आहे किंवा त्याच्यावरती तपासणी करायची आहे. त्याच्यानंतर हे सगळं जे काय चालू होतं ना, तेव्हा सचिन वाझे बाहेर होते. सचिन वाझे ह्यांच्या सरकारचा भाग होते. आपल्याला आठवत असेल, इवन मुकेश अंबानींच्या घराच्या खाली ज्या गाडीमध्ये जिलेटिन स्टिक्स सापडल्या गेल्या, ती इन्व्हेस्टिगेशन केस पण स्वतः सचिन वाझे करत होते. ही केस सुद्धा सचिन वाझे करत होते. त्या रिपब्लिकचे ते जर्नलिस्ट कोण, ते संपादक, त्यांची पण केस सचिन वाझे करत होते. सरकारचं सगळं काम हे सचिन वाझे करत होते. CCTV गेले कुठे? फॉरेन्सिक लॅबचा रिपोर्ट गेला. अच्छा, बॉडी पडली 14व्या माळ्यापासून. आता बॉडी जर पडली 14व्या माळ्यापासून, ती खाली जर आली तर त्याच्यावर काहीतरी मार्क असले पाहिजे होते. अच्छा, मला एक सांगा, जे त्यांचे वडील आरोप करतायत त्याच्यामध्ये राजकीय अँगल कुठून आलं? कोणाची तरी मुलगी, त्यांची मुलगी, सतीश सालियांची मुलगी, त्यांना जर त्यांच्या ॲफिडेव्हिटमध्ये जर आपण त्यांचे 200+ पानांचं ॲफिडेव्हिट वाचलं असेल तर त्याच्यामध्ये आपण बघितलं असेल की त्यांनी सांगितलंय, मला त्या काळात दबाव होता, आता मला कसलाही दबाव नाही आहे. तेव्हा मला वाटत होतं की हे कुठेतरी सुसाईड असावी, पण नंतर जसे जसे दिवस पुढे गेले तसे तसे मला वाटत गेलं, मला खात्री पटली की ही सुसाईड नाही, ही मर्डर आहे. एवढं सगळं स्वतः कोणाचे तरी वडील म्हणतायत, तर त्याच्यामध्ये राजकारण आलं कुठून? बरोबर, हे सगळं झालं. मी या विषयावर धनराज वंजारी सरांकडे जातो. माजी पोलीस अधिकारी धनराज वंजारी सर आपल्या बरोबर आहेत. तुम्ही जे मुद्दे सांगितलेले आहेत त्याच्याविषयी त्यांना आपण बोलतो करूया. वंजारी सर, आता जे मुद्दे निलेश राणे यांनी मांडलेले आहेत की 5 वर्षापूर्वीचे प्रकरण आहे, दरम्यानच्या काळामध्ये जे जे काही झालंय अशा पद्धतीचे आरोप आहेत की पुरावे नष्ट झालेले असू शकतात 5 वर्षापूर्वी, आता त्याच्यामध्ये कसा तपास होणार आणि हे सगळे मुद्दे आहेत. काय कसं कळणार की नेमकं काय घडलेलं आहे? याच्यामध्ये महत्वाचे 4 मुद्दे आपण लक्षात ठेवले पाहिजे. सगळ्यात पहिला, 8 जून 2020 ला जो स्थानिक पोलिसांनी ऍक्सिडेंटल डेथ रजिस्टर ADR रजिस्टर केला आणि त्याची चौकशी केली. सगळ्यात पहिला त्या चौकशीमध्ये काय निष्पन्न झालं, कशाची चौकशी झाली आणि कशाची चौकशी झाली नाही, त्याचा विचार करायला पाहिजे. दुसरं, 2022 मध्ये SIT ची स्थापना झाली. त्या SIT नी काय चौकशी केली, SIT च्या तपासाचा रुख आणि ADR स्थानिक पोलिसांच्या तपासाचा रुख याच्यामध्ये काही तफावत दिसतं का, त्याचं एक्झामिनेशन झालं पाहिजे. त्यानंतर ऑगस्ट 2023 मध्ये याच्यात जे काही पुरावे आले ते शिंदे साहेबांकडून सभागृहामध्ये मांडले गेले होते, तेही विचारात घेतले पाहिजे. राहता मुद्दा राहतो. या तिन्ही याचा विचार केल्यानंतर दिशा सालियनच्या मृत्यूचा सुशांत सिंग प्रकरणाशी काय संबंध आहे, तोही धागा आपल्याला नजरेआड करता येण्यासारखा नाही. आणि हे सगळं असताना जे काही घडलं नाही त्याबाबत आता जी दिशाच्या वडिलांनी पिटिशन फाईल केलेली आहे, त्या पिटिशनवर सन्माननीय हायकोर्ट या 4-5 गोष्टी तपासून पाहिल आणि निस्पृहपणे त्याच्यामध्ये तपासाची गरज आहे का, मी तर म्हणतो जर गरज असेल तर याच्यात ज्युडिशियल इन्व्हेस्टिगेशन, ज्युडिशियल इन्क्वायरी सिटिंग जज ऑफ हायकोर्टच्या अधिपत्याखाली झाली पाहिजे. म्हणजे हा जो अनाठाई दिशावरून दिशाभूल करण्याचा धोराळा उडतो आहे तो शांत होईल. राहता जे राणे साहेबांनी एक सांगितलं त्याच्याबद्दल सांगू इच्छितो. मी पोलीस अधिकारी होतो आणि माझ्या अनुभवातून हे बोलतो की जेव्हा फोरेन्सिक मध्ये काही अवशेष, विसरा आणि काही बॉडी सेल्स हे प्रिझर्व केले जातात, तेव्हा तपासासाठी शरीर उपलब्ध असो नसो, बॉडी डिस्पोजल झाल्यानंतर सुद्धा आपल्याला हिस्टोपॅथॉलॉजी आणि आताच्या डेव्हलप डिजिटल फोरेन्सिक सायन्स प्रमाणे अजूनही त्या गोष्टीचा खरेपणाचा छडा लावता येऊ शकतो.
सायंटिफिक वैज्ञानिक तत्वांवर आपण तो विश्वास ठेवूया. या प्रकरणामध्ये निस्पृह चौकशी होऊन जे सत्य आहे ते जनतेसमोर आणावं. हे जे 4-5 टप्पे मी सांगितले ते वारंवार वेगवेगळ्या प्रकारे येत असल्यामुळं कदाचित जनतेला असं वाटतं की याच्यामध्ये काही राजकारण आहे. बरं, आपण जे बोलतो त्याविषयी निलेश राणेंना काहीतरी बोलायचं आहे, त्यांच्याकडे जातो पटकन आणि मग मी अजित चव्हाणांकडे येणार आहे. निलेश राणे, आपण बोला. वंजारी साहेबांनी आता माझ्या नावाचा उल्लेख केला म्हणून मला त्याच्यावरती स्पष्टीकरण द्यावं लागेल. विषय म्हणजे आमचा जर मुळात आरोप जर त्या काळापासून जो काय होता, जवळपास 5 वर्ष झाली, तो जो काय फॉरेन्सिक रिपोर्ट होता विसारा रिपोर्ट होता किंवा जो काही त्याच्यामध्ये जे काय त्याच्यामध्ये आउटपुट होता त्या गोष्टीचा, आमचं म्हणणं होतं की तेच खोटं आहे. बर, त्या काळामध्ये सगळ्या गोष्टी जशा अफरातफरीमध्ये सगळ्या मॅनेज केल्या गेल्या, हे सगळं मॅनेज रिपोर्ट आहे. त्या काळातला जो रिपोर्ट झाला तो आम्हाला मान्यच नाहीये. कुठल्या बॉटलवर कोणाचं स्टिकर लावून तो तिकडचा रिपोर्ट बाहेर काढला गेलेला आहे. वंजारी साहेब, माझं म्हणणं आहे की तो आम्हाला रिपोर्टच मान्य नाहीये म्हणून आम्ही रिइन्व्हेस्टिगेशनसाठी येतो. धनराज साहेब येतो. या चर्चेमध्ये मला आखिर चित्रण पण आणावं लागेल. ते ठाकरेंची बाजू त्याच्यामध्ये नाही, एक मिनिट, माझं झालेलं नाही. एक मिनिट पूर्ण करा. माझं नाव घेतलं गेलं म्हणून मला त्याच्यावरती पूर्ण करा. हा, मी माझं पूर्ण करतोय, मध्ये बोलू नका. विषय असा आहे की जेव्हा आम्हाला ती सगळी इन्व्हेस्टिगेशनच खोटी होती आणि कोण करत होतो? सचिन वाझे करत होता. आता सचिन वाझे कुठे आहे? कुठल्या केसमध्ये आतमध्ये आहे? हे सगळे लक्षात घेऊन आपल्याला या विषयाच्या खोलात जावं लागेल. SITनी ह्या सगळ्या गोष्टीसाठी सखोल चौकशी करावी, हीच मागणी आम्ही करतोय. बर. अखिल चित्रे सगळ्या गोष्टी मॅनेज केल्या होत्या अशा स्वरूपाचा आरोप निलेश राणे करतायत. हा एक भाग. आणि दुसरा मुद्दा असा त्यांनी मगाशच्या त्यांच्या बोलण्यामध्ये मांडला, तो म्हणजे जर का एका मयत मुलीचे वडील न्यायासाठी याचिका करत असतील तर यात आपल्याला राजकारण कुठे दिसतंय? राजकारणाचा विषय काय? बरं, काही वर्षांपूर्वी जेव्हा याच मयत मुलीचे वडील राणे कुटुंबांबद्दल बोलले होते की हे माझ्या मुलीचं नाव खराब करतायत आणि ऑन एअर सगळ्या चॅनलवर येऊन बोलले होते, मग तेव्हा पण आपण हेच ग्राह्य धरायचं होतं का? तर तसं नाहीये. दुसरी गोष्ट, आता जर त्या मयत मुलीच्या वडिलांना वाटत असेल की त्यांनी न्यायाचा दरवाजा ठोठावला पाहिजे, त्यांनी कोर्टात काय ज्युडिशियल इन्क्वायरीची मागणी केली पाहिजे, CBI इन्क्वायरीची मागणी केली पाहिजे, तर राणे कुटुंबांच्या विरोधात बरं, त्याच्यानंतर 3 वर्ष सोकॉल्ड महायुतीची सरकार देखील होती. मी तुमच्यामध्ये बोललो नाही साहेब, कृपया करून तुम्ही पण मध्ये बोलू नका. तुम्ही नंतर तुमचा वेळ असेल तेव्हा बोला. मी पण शांतपणे तुम्ही काय बोलत होता ते ऐकत होतो. अजित चव्हाणजी यानंतर 3 वर्ष 2022 पासनं हे सरकार कोणाचं आहे? 3 वर्ष सरकार कोणाचं आहे? बोललोच नाहीये. SIDचा जो काय रिपोर्ट आला, CIDचा जो काय रिपोर्ट आला, तो रिपोर्ट काय तुम्हाला मान्य नाही तर सरकार तुमचं होतं. SITची स्थापना झाली. SIT 2022 पासून जर स्थापन झालेली आहे, त्याच्यानंतर आतापर्यंत सरकार कोणाचं आहे? जर तुम्हाला मयत मुलीला न्याय मिळवून द्यायचंच होतं तर तुम्ही थांबला होता का आतापर्यंत की कोणी याचिका दाखल करणार म्हणून? तर मला असं वाटतं हे राजकीय प्रेरित आहे. आणि जर याचिका दाखल झालेली आहे तर त्याचं उत्तर कोर्टात हे दिलं जाईल आणि कुठल्याही इन्क्वायरीला सामोरं जायला आदित्य ठाकरे साहेब किंवा शिवसेना हे कोणी अडवत नाहीये, कोण थांबवलं नाहीये कोणाला. सरकार तुमचं आहे, करा इन्क्वायरी. दिल्लीत पण सरकार तुमचं आहे, CBI पण तुमची आहे, करा ना इन्क्वायरी. कोण थांबवत आहे? अजित चव्हाण, पण उगीच काहीतरी उठवायचं आणि कोणाचं तरी इमेज मला करायचं, सांगायचं पण कोणाला द्यायचे नाही. बरं, भाजपची भूमिका काय समजून तर घेऊया. नाव घेतलं गेलं. अजित चव्हाण, ना ऐकून घ्या. अजित चव्हाण साहेब, 1 मिनिट फक्त. माझं नाव घेतलं गेलं म्हणून मी मध्ये बोलतोय. तरी माझी काय हरकत नाही. बोला राणे साहेब, बोला. धन्यवाद चव्हाणजी. हा, अखिल चित्रे, बरोबर ना? चित्रेच नाव आहे ना त्यांचं, अखिल चित्रे. हो. तर त्यांनी माझं नाव घेतलं. मुळात मी त्यांच्यामध्ये बोललो नाही. आणि त्यांनी ज्या विषयाचा दाखला दिला, जेव्हा म्हणजे राणे कुटुंब मध्ये बोलू नका असं काहीतरी ते बोलले, असे त्यांचे वडील बोलले, म्हणजे दिशा सालियांचे वडील असं काहीतरी कुठेतरी मीडियासमोर बोलले. त्यांचं म्हणणं काय होतं ते अखिल चित्रेंना कळणार नाही किंवा समजलं नसेल.
त्यांचं म्हणणं असं होतं की हा विषय मीडियावर हायलाईट सध्या तरी आम्ही मानसिकतेत नाही आहोत, हा सगळा विषय मीडियावर डिस्कस करण्यासाठी, आणि म्हणून ते मीडियापासून लांब होते. त्यांचे कोणी कुटुंबातले बोलायच्या परिस्थितीत नव्हते आणि म्हणून ते तेव्हा अशा समजमध्ये होते की ही सुसाईड आहे, लक्षात ठेवा. म्हणून मी माझ्या पहिल्या निवेदनात असंच बोललो होतो की जेव्हा त्यांना वाटलं की हे सुसाईड नाही आहे, ही मर्डर आहे, तेव्हा ते जनतेसमोर आले. त्यांना कोणी जनतेसमोर आणलं नाही. त्यांची एक समज होती, त्यांच्या ॲफिडेव्हिटमध्ये पण आपण वाचावं की त्यांनी असं सांगितलं आहे की त्यांची समज होती की सुसाईड आहे, पण जसे जसे काही दिवस पुढे गेले त्यांना लक्षात आलं की हे 101% ही मर्डर आहे. आणि दुसरी गोष्ट, आम्ही त्यांची बाजू आजपासून घेत नाही आहोत, सुशांत सिंग राजपूतची बाजू आजपासून घेत नाही आहोत. आम्ही जेव्हापासून आम्हाला कळलंय काही गोष्टी आम्हाला पण माहिती आहेत, आम्ही तेव्हाही सांगितलं होतं CBIने जर आम्हाला बोलवलं तर आमच्याकडे काही जे पुरावे असतील ते आम्ही CBI समोर ठेवू. पण CBIला एंट्री केव्हा मिळाली? 70 दिवसानंतर. आणि अखिल चित्रे जे काय म्हणतायत की CIDचा रिपोर्ट तुम्हाला मान्य आहे का किंवा नाही आहे, लक्षात घ्या अखिल चित्रेजी, अजूनपर्यंत SITची चौकशी संपलेली नाही. 2022मध्ये ती गठीत झालेली आहे SIT. त्यांचा फायनल रिपोर्ट येईपर्यंत कुठलाच रिपोर्ट हा फायनल नाही. एकंदरीत हा सगळा फायनल रिपोर्ट आल्यानंतर तुम्ही जो काही विषय काढताय तो तेव्हा बोलून दाखवा. एकदा SITचा रिपोर्ट येऊ द्या. अजूनपर्यंत SITचा रिपोर्ट आलेला नाही. पण हा अर्थात अजित चव्हाणांकडे मी जातो, माझा चर्चेचा वेळही संपत आलाय. अजित चव्हाण, मी CID रिपोर्ट बद्दल बोललो, मी CIDच्या रिपोर्ट बद्दल बोललो. SIT तर 2 वर्ष मध्ये 2 वर्ष काढले नाही SITने. 2 वर्ष भाजपची काय भूमिका आहे समजून घेऊ. येतो तुमच्याकडे पुन्हा आपल्याला वेळ देतो, पुन्हा आपल्याला वेळ देतो. येतो मला महाराष्ट्रात सांगायचंय की याला राजकीय रंग कृपया देऊ नका. राणे कुटुंब देखील एका मुलीच्या न्यायासाठी लढत होतं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. याच्यामध्ये कुणीतरी एखादा मोठा राजकीय बड्या बापाचा बडा बेटा आहे म्हणून हे सगळं दाबता येईल का? मालवणी पोलीस स्टेशन मध्ये त्यावेळेला पोलिसांवर दबाव टाकायला कोण गेलं होतं? तिथले सगळे CCTV फुटेज का गायब आहे? जसं निलेशराव राणे म्हणतायत तसं विसेऱ्याचे रिपोर्ट ते सॅम्पल्सच बदलण्यात आले का? शवविच्छेदनाला 50 तासांचा उशीर का झाला? माझं लेकरू पडलं त्याच्या चेहऱ्यावरती साधं खरचटलेलं एक जखम का नाही? इथं जे लोक आले होते त्याच्यामध्ये आदित्य ठाकरे नावाचे कोणीतरी इसम आहेत, त्याच्यानंतर त्यांचा बॉडीगार्ड आहे, दिनेश मोर्या नावाचा एक इसम आहे, सूरज पांचोली नावाचा एक इसम आहे, आणि त्यावेळेचे सगळे पोलीस अधिकारी आणि बाकीचे तर लोक यांना ताब्यात घेऊन चौकशी केली पाहिजे. आणि मला एक खूप महत्वाचा मुद्दा या ठिकाणी मांडायचा आहे, तो म्हणजे एका मुलीच्या वडिलांना जर वाटलं की बाबा हे त्या कुटुंबावर किती भयानक वेळ आलेली असेल आणि 40 कॉल एकेका वेळेला महाराष्ट्रामधल्या एका बड्या नेत्याचा मुलगा तिथून करतो, ते सगळं रेकॉर्ड सगळं नष्ट केलं जातं, सत्ता आपली म्हणून काही केलं जातं आणि एक असहाय्य बाप न्याय मागतोय. मला असं वाटतं या विषयामध्ये इथून जे संशयित आहेत त्यांनी रिया चक्रवर्तीला इतके सगळे फोन का केले? त्याच्यानंतर सुशांत सिंग राजपूतचं नेमकं बरं वाईट त्याच काळामध्ये कसं काय झालं? या सगळ्याचे काय कनेक्शन आहेत? कारण दिशा ही सुशांत सिंग राजपूत यांची सहकारी होती. मला असं वाटतं की सत्तेच्या आधारानं जर यातली काही तथ्य दडपली गेली असतील तर एका मुलीचा बाप भारताच्या न्यायव्यवस्थेकडे न्याय मागतोय. आम्ही सरकार म्हणून मी तुम्हाला सांगतो याच्यात राजकारण अजिबात करणार नाही, पण सरकार म्हणून सरकार पक्षाकडनं न्यायालयामध्ये जे जे काही करता येईल ते राज्य शासनाच्या गृह विभागाकडून केलं जाईल. आणि मला असं वाटतं याच्यामध्ये अजून चौकशा सुरू आहेत. मधल्या काळामध्ये सत्तेचा वापर करून ज्या लोकांनी पुरावे यातले दडवले असतील, विशेषतः यातले जे पोलीस अधिकारी आहेत, आणि त्यावेळेला पोलीस स्टेशनला कोण नेते गेले होते? मालवणी पोलीस स्टेशन या घटनास्थळावरचं CCTV फुटेज का गायब आहे? बेसिक प्रश्न आहे. आणि हे प्रश्न ते आज तुम्ही वाचला असेल. नितेश राणे आज मागणी करतायत आदित्य ठाकरेंना अटक करा, भाजपची तीच मागणी आहे. नितेश राणे आज मागणी करतायत आदित्य ठाकरेंना अटक करा, भाजपची तीच मागणी आहे. याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या साहेब की कोणीतरी मोठ्या बापाचा मोठा नेता मुलगा आहे म्हणून एखादं प्रकरण दडपलं जातं हे जर लोकांच्या समोर आलं
तर ते चांगलं पण नाही, असणार म्हणूनच नाही. भाजपची मला पण ती असं मागणी आहे वाटतं- का विचारतोय. भाजपची ती मागणी आहे का उघड की की अटक जाधव साहेब, केली जावी जाधव आदित्य साहेब, ठाकरे जाधव साहेब, झाला मी मध्ये पाहिजे, एक ही मिनिट आहे. भाजपवर वेगळी या भूमिका विषयावर- मांडतायत, या पण म्हणून प्रश्नावर आपल्याला मी उत्तर विचारतोय. देऊ का? मी उत्तर देऊ त्यांना का? जर तपास अधिकाऱ्यांना वाटलं तर त्यांनी अटक केली पाहिजे. बर जाधवजी. निलेश राणे आपण उत्तर द्या आणि मला धनराज मी सरांकडे याचं जायचं. उत्तर देऊ का? हा बघा, नितेशनी जेव्हा सभागृहामध्ये मागणी केली ती अटक करा अशी मागणी केली नाही. तुम्ही बरं. त्यांचं पूर्ण स्टेटमेंट बघा, ऐका. त्यांनी काय केलं, सुप्रीम कोर्टाची ऑर्डर जी आहे ती आपण फॉलो करा. आणि फॉलो करण्यामध्ये काय होतं, आपण समजा आता माझ्यावरही अनेक केसेस आहेत. माझ्यावर जेव्हा FIR जेव्हा समजा कुठेतरी फाईल कधी कधी तर फाईल झाला पण नव्हता तरी मला अटक करण्यात आली. अशा परिस्थितीमध्ये जर सुप्रीम कोर्ट एक केस हँडल करते तर त्यांच्या डायरेक्शननुसार जर कोण संभाव्य आरोपी तुम्हाला वाटले, तुम्ही FIR बघून घ्या. अनेक FIR मध्ये संभाव्य आरोपी म्हणून काही लोकांना इन्व्हेस्टिगेशन मध्ये बोलवलं जातं, आम्हालाही बोलवलं गेलं. त्याच्यासाठी त्याच्यामध्ये FIR मध्ये नाव असावंच असं कुठेही नाही. संभाव्य आरोपी म्हणून जर तुम्हाला इन्व्हेस्टिगेशनला बोलवावं लागलं असा तो त्यांचा रोख होता. असं त्यांचं म्हणणं होतं. नितेश राणे एवढं धनराज स्पेसिफिक वंजारी सर बोलला, आत त्यांनी बोलतात. नाव देखील घेतलं नाही. नाही ऐकून घ्या, सुप्रीम कोर्टामधून सुप्रीम कोर्टाची तुम्ही डायरेक्शन फॉलो करा असं त्यांचं म्हणणं होतं. असं नितेश राणे म्हणतात. बरं चला धनराज वंजारी सर बोला आपण. नाही, याचा सत्यशेवटी मुद्दा एवढाच राहतो, हा. राजकारण करण्याचा किंवा राजकीय धोरणा मुद्दा उडवण्याचा काही संबंध नाही. इथे प्रश्न असा आहे की राजकीय इच्छाशक्ती असेल तर काहीही होऊ शकतं राज्यात, नाही देशामध्ये, सगळ्या जनतेला माहित हो. आहे. प्रश्न आहे 2020 साली झालेलं प्रकरण, त्याच्यामध्ये झालेला ADR चौकशी, त्याच्यामध्ये काय पोलीस अधिकाऱ्यांचे रोल जे काय असेल ते, इतके दिवस सरकारला असं का वाटत नाही की याच्यामध्ये परम सत्य जे आहे ते जनतेसमोर यावं. आणि म्हणून मी म्हणतो की ही जनतेची दिशाभूल राजकीय मंडळींनी कृपा करून थांबवावी. काय असेल ते एकदा ती चौकशी करा. आजचं स्टेटमेंट नाहीये दिशा शालेंच्या वडिलांचं, त्यांनी तेव्हाच सांगितलं होतं माझ्यावर दबाव आहे. मग एवढे दिवस का त्याचा तपास झाला नाही, एवढे दिवस का तपास झाला नाही हे आपल्याला विचार. विचारावं लागेल. अखिल चित्रे, उद्धव ठाकरेंनी आता भूमिका मांडली आहे, दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाऊ दे म्हणून. शेवटचं मिनिट आहे, बोला. होऊ जाऊ दे ना, दूध का दूध आणि पाणी का पाणी. आता अजित चव्हाण जी बोलले की तपास अधिकाऱ्यांना जर वाटत असेल तर त्यांनी अटक करावं, तर तपास अधिकाऱ्यांना वाटलं नाही तसं. पण भारतीय जनता पार्टीची भूमिका काय आहे याच्यावर प्रश्न विचारला, त्यांनी त्याच्यावर काही ठोस उत्तर दिलं नाही. कारण भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार काल माध्यमाला काय बोलले ते पण त्यांनी जरा नीट ऐकून घ्यावं. एकही पुरावा सुई इतका नसताना देखील फक्त विरोधी पक्षाचा एक युवा नेता आहे म्हणून आपण काही बिनछूट आरोप करायचे, आपल्याकडे यंत्रणेवर भरोसा ठेवायचा नाही. बरोबर आहे. असं काय वेगवेगळ्या प्रतिक्रिया मिटकरी पण यामध्ये वेगवेगळ्या बोललेल्या आहेत. अर्थातच या सगळ्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया आहेत, त्यामुळे आपण त्या सगळ्यात राजकारणामध्ये नको जाऊया. 5 वर्षापूर्वीचं हे प्रकरण आहे ज्यावर आज नव्याने चर्चा रंगलेली आहे, राजकारण तापलेलं आहे. पण प्रश्न हा आहे की या वादानंतर खरंच एका ठोस निष्कर्षापर्यंत हे प्रकरण जाणार आहे का, की नुसता आरोपांचा धुरळा उडून पुन्हा हे प्रकरण शांत होईल, यावर आपल्याला लक्ष ठेवावं लागेल. आजच्या या चर्चेसाठी सगळ्या मान्यवर पाहुण्यांनी आपल्याला वेळ दिला त्याबद्दल सगळ्या पाहुण्यांचे आभार. आणि यासह चर्चेच्या या धुरळ्यामध्ये आज आपण इथेच थांबतोय. बघत राहा पुढारी न्यूज.